एक अपडेट जाणून घेऊयात। 9 वेळा पूजानं परीक्षा दिली आणि पुन्हा देण्यासाठी चलाकी केली। सरकारी वकिलांकडून संबंधित कागदपत्र कोर्टात सादर करण्यात आली आहे। पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी दरम्यान सध्या युक्तिवाद सुरू आहे। तर या अगोदर पूजाच्या वकिलांनी कोर्टामध्ये दावा केलेला होता। लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून पूजा विरोधात कारस्थान रचण्यात आल्याचा दावा खेडकरांच्या वकिलांनी केला। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 3 अतिरिक्त अटेम्प्टची परवानगी हायकोर्टानं कशी दिली ते दाखवा असं कोर्टानं पूजाच्या वकिलांना विचारलेलं होतं। त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सध्या सुनावणी सुरू आहे। काही वेळापूर्वीच पूजा खेडकरांच्या वकिलांचा जो युक्तिवाद होता तो पूर्ण झालेला होता आणि त्यानंतर आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। 9 वेळा पूजानं परीक्षा दिली आणि पुन्हा परीक्षा देण्यासाठी चलाकी केली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सरकारी वकिलांकडून या सगळ्या संबंधी कागदपत्र देखील सादर करण्यात आलेली आहेत। तर पूजा खेडकर यांच्या प्रकरणी आता सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। दरम्यान खेडकरांच्या वकिलांनी काय दावा केला तर मला दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डानं दिलं, फ्रॉड कुठे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय नावात जेव्हा जेव्हा बदल केला त्याचं नोटिफिकेशन दिलं गेलं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर माझी बाजू ऐकली गेली नाही, मला नोटीस मिळाली आणि दुसऱ्या दिवशी FIR दाखल केला। माझ्या कस्टडियल चौकशीची गरज काय? लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून माझ्या विरोधात कारस्थान रचण्यात आलं असा दावा पूजा यांच्या वकिलांनी केलेला आहे। पूजा खेडकर फायटर आहे, ती दिव्यांग आहे, आई वडील घटस्फोटित आहेत, ती महिला आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खेडकरांच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलेल्या आहेत। तर ती दिव्यांग आहे, महिला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला गेला असा देखील युक्तिवाद वकिलांनी कोर्टात केला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अनेक दावे आता पूजा खेडकरच्या वकिलांनी केलेले होते आणि त्यानंतर आता सरकारी वकिलांकडून देखील काही दावे केले जात आहेत आणि कागदपत्र देखील सादर केली जात आहेत। काय युक्तिवाद सध्या सुरू आहे कोर्टात? दीपक, पूजा खेडकरांच्या वतीने पूर्णतः हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्ही कायदेशीरदृष्ट्या योग्य आहोत आणि आम्ही फक्त माहिती लपवली किंवा सप्रेस केली आणि त्यांचं म्हणणं आहे की अटेम्प्ट जे खोटे लिहिले होते त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये, ते अटेम्प्ट हे गुड फेथ मध्ये लिहिले होते, चांगल्या हेतूने लिहिले होते, कारण आम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता। आता कोर्टाने UPSCला प्रश्न विचारलाय की मेडिकल एक्झामिनेशन जे पूजा खेडकर टाळत होत्या, डिसेबिलिटी कन्फर्म करण्याचं जे मेडिकल एक्झामिनेशन आहे ते 2021 मध्ये त्यांनी करावं असे त्यांना सांगण्यात आलं। त्यावेळी त्यांनी आपण मानसिकदृष्ट्या बरं नसल्याचा, अस्वस्थ असल्याचा सांगितलं होतं आणि त्या कायम भूमिका बदलत होत्या असं सरकारी वकिलांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। तर मग या गोष्टी FIR मध्ये का नाही? तर सर्वोच्च न्यायालयाने आणि अनेक कॉन्स्टिट्युशनल कोर्टांनी जे म्हटलंय की FIR म्हणजे एन्सायक्लोपीडिया नाही, त्यामध्ये सगळ्या गोष्टी येण्याची आवश्यकता नसते, त्या वाक्याचा आधार हा सरकारी वकिलांनी घेतला आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला तपासायचंय, कारण UPSC ही तपास यंत्रणा नाहीये। UPSCचं काम हे परीक्षा घेणं आणि उमेदवारांची नावं सरकारकडे पाठवणं आहे। परंतु ज्या प्रकारे यांनी भूमिका बदलल्या, ज्या प्रकारे हे नवे डॉक्युमेंट्स तयार करतायत, त्या सगळ्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि हे सगळे संशयित कोण कोण आहेत यातले त्यांचा तपास करायचा आहे आणि म्हणून आम्हाला कस्टोडियल इंटरोगेशन गरजेचं आहे असं सरकारी वकील सांगतायत। दुसऱ्या बाजूला पूजा खेडकरांचे वकील म्हणतायत की आम्ही गुडफेथ मध्येच 12च्या ऐवजी 5 अटेम्प्ट लिहिले होते आणि आम्ही कशा प्रकारे संघर्ष केलाय हे पूजा खेडकरांचे वकील कोर्टाला सांगतायत। दीपक, नक्कीच या युक्तिवादासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सोमेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।